देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. देवाने आपल्याला परत त्याचं वचन ऐकण्यासाठी ही सुसंधी दिलेली आहे. आपलं त्याने आजपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. आज त्याच्या वचनाच्या द्वारे तो आपल्याला आशीर्वादित करणार आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला धन्यवाद असो. प्रिय प्रभू, तू आमच्या जीवनाचा मालक आहेस, चालक आहेस. प्रिय प्रभू, तो आमचा मेंढपाळ आहे. प्रिय प्रभू, तो आम्हाला तुझं वचन ऐकवितोस आणि प्रिय प्रभू आशीर्वादित करतोस. आमचे अंतःचक्षु प्रज्वलित करतोस. प्रिय प्रभू, या तुझ्या सर्व आशीर्वादांबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला उत्तेजित कर, आम्हाला प्रज्वलित कर आणि आमचं मार्गदर्शन तू कर. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. धन्य तारणारे येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे त्याचा जो शास्त्र भाग आहे, पहिले जे वचन येतील ते येशूच्या येण्या संदर्भात राहतील, म्हणजेच त्याच्या जन्माच्या संदर्भात. आणि दुसरे जे वचन राहतील ते येशूच्या दुसऱ्या येण्याच्या संदर्भात राहतील. आता ते वचन मी इथे वाचून दाखवतो. उपदेशाच्या वेळेस ते येतील आणि आपण ते ऐकू शकू. आता जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की येशूच्या पहिल्या व दुसऱ्या येण्याचा दुप्पट आनंद. येशूच्या पहिल्या व दुसऱ्या येण्याचा दुप्पट आनंद. आजच्या जगामध्ये आपण पाहतो की जग अतिशय दुःखमय असल्या प्रकारचं झालेलं आहे. परंतु या दुःखावर उपाय किंवा हे दुःख नाहीसं करून त्या दुःखाचा आनंदात रूपांतर करण्यासाठी देवाने मात्र हा जो नाताळ आहे 2025चा, यामध्ये जे विश्वासणारे आहे त्यांच्यासाठी दुप्पट आनंद दिलेला आहे असं मला वाटतं. कारण या नाताळामध्ये जसं आपण येशूच्या पहिल्या येण्याचा विचार करायला पाहिजे आणि करतो, त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या येण्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे आणि करतो. आणि ज्यावेळेस आपण पहिल्या येण्याचा विचार करतो त्यावेळेस त्यामधून आपल्याला आनंद मिळतो. आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्या येण्याचा विचार करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला आनंद मिळतो. आणि अशा रीतीने पहिल्या येण्याचा आनंद आणि दुसऱ्या येण्याचा आनंद मिळून हा दुप्पट आनंद या नाताळात देवाने आपल्यासाठी ठेवलेला आहे असं मला वाटतं. आणि येशूच्या पहिल्या येण्याला आज आपण पाहतो की जवळजवळ 2025 वर्ष पूर्ण होत आहे. आणि जग प्रवास करीत आता या जगाच्या शेवटच्या काळामध्ये आलेला आहे, पोहोचलेला आहे. आणि आता अशी वेळ आलेली आहे की आता पहिलं येणं होऊन तर फार मोठा काळ झालेला आहे आणि जग एवढं पुढं आलेलं आहे की आता दुसऱ्या येण्याच्या जवळ आलेलं आहे. आणि ते दुसरं येणं कधीही होऊ शकतं, कोणत्याही दिवशी होऊ शकतं आणि कोणत्याही क्षणी होऊ शकतं. पहिल्या येण्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेसची परिस्थिती जर आपण पाहिली तर संपूर्ण जग अंधारात साचपडत होतं, मानसिक रीतीने, आत्मिक रीतीने आणि शारीरिक रीतीने. आणि देवापासून ते दूर जाऊन भटकलेलं असल्या प्रकारचं होतं, हरवलेलं असल्या प्रकारचं होतं, अनेक रोगांनी पीडित असल्या प्रकारे झालेलं होतं, सैतानाच्या गुलामगिरीमध्ये बांधलेलं असल्या प्रकारे ते होतं आणि पापाच्या ओझ्याखाली दबलेलं आणि पिचलेलं असल्या प्रकारे ते जग होतं. आणि म्हणून येशू जो आला तो प्रकाश म्हणून आला आणि जीवन म्हणून आला. आणि तोपर्यंत जीवन नव्हतं आणि प्रकाश नव्हता असा त्याचा अर्थ आहे. आणि जोपर्यंत प्रकाश नव्हता आणि जीवन नव्हतं तोपर्यंत आनंद सुद्धा नव्हता. आणि हा आनंद घेऊन येशू या जगामध्ये आलेला आहे असं आपल्याला दिसतं. माणसाचं जे दुःख आहे, पापामुळे आलेलं दुःख,
ते नष्ट करण्यासाठी तो या जगामध्ये आला होता. आणि त्याच्या येण्यामुळे हे जीवन आणि जगाचं वातावरण बदललेलं होतं, हे आपल्याला दिसून येतं. आणि हे त्याचं येणं एका शब्दात सांगायचं तर आनंदाचं असं, दुःखात आनंद निर्माण करणार असल्या प्रकारचं होतं. आणि म्हणून ज्यावेळेस त्याचा जन्म झाला त्यावेळेस दिव्यदूतांनी जी बातमी सांगितली ती आनंदाची होती. आणि फक्त आनंदाची नव्हती तर मोठ्या आनंदाची होती. आणि म्हणून देवदूत लूक सुवर्तमान 2 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये काय म्हटले? देवदूत त्यांना म्हणाला, म्हणजे मेंढपाळांना म्हणाला की भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. त्या ठिकाणी शब्द वापरलेला आनंद, आनंदाची बातमी, पण फक्त आनंदाची नाही, मोठ्या आनंदाची बातमी ही होती. हा का मोठा आनंद होता आणि ही का मोठी आनंदाची बातमी होती? कारण त्या ठिकाणी या आनंदामध्ये भय नव्हतं. दिव्यदूताने त्या मेंढपाळांना काय सांगितलं? भिवू नका. तर पहा जो मोठा आनंद होता. जेथे भय असते तिथे आनंद राहू शकत नाही, आणि जिथे आनंद असतो तिथे भय राहू शकत नाही. जगाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की त्यांच्या जीवनामध्ये हा मोठा आनंद असूच शकत नाही, कारण तिथे भय आहे. आणि जिथे भय असते तिथे आनंद राहू शकत नाही. आणि म्हणून हा मोठा आनंद देण्यासाठी तो या जगामध्ये आला. म्हणजेच काय की त्याचं पहिलं येणं जे होतं ते आनंद देणारं असल्या प्रकारचं होतं असं आपल्याला दिसतं. या जगामध्ये ज्यावेळेस तो आला त्यावेळेस हे जग दुःखी, कष्टी, अशांत, पीडित आणि निराश आणि भयग्रस्त असल्या प्रकारचं होतं. आणि अशा या जगाला आनंद देण्यासाठी तो आला होता. या नाताळामध्ये विशेषतः जे विश्वासणारे आहे त्यांच्या जीवनामध्ये हा आनंद देणारं हे नाताळाचा हा प्रसंग आहे. आणि ज्यावेळेस आम्ही नाताळाचा विचार करतो, ज्यावेळेस येशूच्या जन्माचा विचार करतो, त्यावेळेस हा आनंद आज आपल्याला मिळणार आहे, या दिवसामध्ये मिळणार आहे. परंतु त्यालाच लागून दुसरा विचार आहे, आणि तो म्हणजे त्याच्या दुसऱ्या येण्याचा. आणि दुसरं येणं सुद्धा आम्हाला मोठा आनंद देणारं असल्या प्रकारचं आहे. कारण येशूच्या दुसऱ्या येण्याला धन्य आशा म्हटलेलं आहे. आणि धन्य आशाला दुसरा शब्द आहे आनंदी आशा. त्याचा अर्थ हा की येशूचं जे दुसरं येणं आहे हे सुद्धा आनंद देणार आहे आणि मोठा आनंद देणार आहे. कारण देव त्याच्या विश्वासणाऱ्यांना घेण्यासाठी येणार आहे. त्याचं हे दुसरं येणं आहे. पहिलं येणं त्याचं आनंदासाठी होतं, मोठ्या आनंदासाठी होतं. आणि त्याचप्रमाणे या नाताळात आम्हाला दुसऱ्या येण्याचा सुद्धा विचार करावा लागेल, कारण इतकं ते जवळ आहे, इतके चिन्ह होत आहे. आणि या दुसऱ्या येण्याला धन्य आशा असं म्हटलेलं आहे, म्हणजेच आनंदी आशा. ही जी आशा आहे आनंद देणारी असल्या प्रकारची आहे. तिथला पत्र 2 अध्याय 12 आणि 13 मध्ये लिहिलेलं आहे, धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त, त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट आम्ही पाहत आहोत. ते जे येशूचं दुसरं येणं त्याला काय म्हटलेलं आहे? धन्य आशा. म्हणजेच काय? आनंदी आशा. आणि पहिला अध्याय 10 आणि 4:16 मध्ये असं लिहिलेलं आहे, कारण आज्ञा ध्वनी, आद्य दिव्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वर्गातून उतरेल. स्वर्गामधून हा येशू येणार आहे आणि तो त्याच्या लोकांसाठी येणार आहे. जे विश्वासणारे या जगामध्ये आहेत त्यांच्यासाठी तो येणार आहे. आणि म्हणून हा आनंदाचा प्रसंग आहे आणि त्याचा विचार आता आम्ही करत आहोत,
कारण येशूचं येणं अतिशय जवळ आलेला आहे आणि तो गौरवाने असल्या प्रकारे त्याच्या लोकांसाठी येणार आहे. आणि ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस हे त्याचं येणं म्हणजे फार मोठ्या भेटीचं होणार आहे. येशूचं दुसरं येणं का आनंदाचं? कारण येशूचं दुसरं येणं म्हणजे मोठ्या भेटीचं, एक फार मोठा मेळा भरणार आहे. ज्यावेळेस येशू येईल त्यावेळेस अंतराळामध्ये फार मोठा मेळा, ह्याच्यासारखा मेळा दुसरा नाही, ह्याच्यासारखी भेटच कोणाची नाही. कारण देव आणि मनुष्य यांची भेट, परंतु याही पलीकडे देव आणि त्याचे प्रिय लोक यांची भेट, आणि आणखी एक भेट म्हणजे आमचे जे प्रिय लोक जे आमच्या पुढे निघून गेले आणि विरहामध्ये जे आम्ही तडफडत आहोत, त्या आमची आणि आमच्या प्रिय लोकांची भेट, अनेक भेटी या येशूच्या दुसऱ्या येण्यामध्ये अंतराळामध्ये होणार आहे. आणि हा फार भेटींचा मेळा होणार आहे. असल्या प्रकारचा मेळा दुसरा असू शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेला मेळा दुसरा असू शकत नाही. कारण देवाचे सर्व विश्वासणारे त्या मेळ्यामध्ये सहभागी होणार आहे, एकमेकांना भेटणार आहे. आणि सर्वात मोठी भेट म्हणजे आमचा जो तारणारा, आमचा जो पिता, आमचा जो प्रभू, त्याची आणि आमची समोरासमोर भेट होणार आहे. आणि म्हणून हा भेटीचा कार्यक्रम आहे, हा भेटीचा फार मोठा मेळा आहे. आणि भेट ही आनंदाची असते. आणि म्हणून येशूचं दुसरं येणं हे आनंद देणारं असल्या प्रकारचं होणार आहे. आणि म्हणून पहिलं तेच 4 अध्याय 16 आणि 17 लिहिलेलं आहे की या वचनात लिहिलं आहे की ख्रिस्तामध्ये जे मेलेले ते पहिल्याने उठतील, त्यांना येशू प्रथम त्याच्याजवळ घेईल. नंतर जे जिवंत ते अंतराळात घेतले जातील. प्रथम कोण उठणार आहे? जे आमच्या पुढं गेलेले आहे, आधी झोपी गेलेले आहे, ते प्रथम उठवले जातील. ते प्रभूकडे प्रथम जातील आणि नंतर आम्ही जाऊ, म्हणजे ते आमची वाट पाहत राहतील तिथे. आणि मग आम्ही जाऊन त्यांना भेटू आणि येशूला भेटू. आणि त्या ठिकाणी जो भेटीचा आनंद राहणार आहे तो या जगातल्या कुठल्याही भेटीपेक्षा, मोठमोठ्या भेटी होतात, मोठमोठ्या लोकांच्या भेटी होतात, परंतु ह्या भेटी जे होणार आहे त्या फारच मोठ्या आनंदाला निर्माण करणाऱ्या असल्या प्रकारच्या आनंदाचा हा मेळा, फार मोठा मेळा त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून येशूचं पहिलं येणं हे आनंदाचं, परंतु त्याचबरोबर येशूचं दुसरं येणं हे सुद्धा फार मोठ्या आनंदाचं. येशूच्या पहिल्या येण्याचा आनंद, त्याचप्रमाणे येशूच्या दुसऱ्या येण्याचा आनंद, म्हणजे या नाताळाच्या प्रसंगी, या नाताळाच्या दिवसामध्ये जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी दुप्पट आनंदाचा हा प्रसंग आहे. आतापर्यंत फक्त पहिल्या येण्याचा विश्वासणारे विचार करत होते जास्त, परंतु आता काळ असा आलेला आहे, असल्या प्रकारचे चिन्ह आकाशात आणि पृथ्वीवर सर्वत्र दिसत आहे की त्याचं येणं हा आमच्या जीवनाचा भाग झालेला आहे, आमच्या विचारांचा भाग झालेला आहे. येशूचा पहिल्या येण्याचं सेलिब्रेशन करत असताना आम्ही दुसऱ्या येण्याचा सुद्धा विचार आपोआप करतो, कारण एवढे प्रसंग होत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस तो आनंद सुद्धा आज आम्हाला मिळत आहे. म्हणून हा दुप्पट आनंदाचा नाताळ आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, येशूचं हे दुसरं येणं हे फार मोठ्या आनंदाचं कारण आहे. याला कारण ज्यावेळेस तो येणार आहे त्यावेळेस तो आम्हाला वेतन देण्यासाठी येणार आहे, आम्हाला बक्षीस देण्यासाठी येणार आहे, आम्हाला फळ देण्यासाठी तो येणार आहे. हा फार मोठ्या आनंदाचा कारण होणार आहे. याला कारण आम्ही या जगामध्ये श्रम केले, कष्ट केलेले आहे, त्रास केलेला आहे, छळ सोसलेला आहे, त्याग केलेला आहे, घाम गाळलेला आहे, परंतु आमचे हे कष्ट कोणी पाहत नाही.
आमचे श्रम पुष्कळदा जग ओळखत नाही. जग पुष्कळदा त्याच्याकडे डोळे झाक करते, त्याचा नाकार करते. त्याप्रमाणे आपल्याला कोणी फळ देत नाही, त्याप्रमाणे आपल्याला स्तुतीचे शब्द मिळत नाही. परंतु ज्यावेळेस येशू येईल त्यावेळेस मात्र आम्हाला आमच्या प्रत्येक कामाचं बक्षीस, आमच्या प्रत्येक श्रमाचं वेतन आम्हाला तो देणार आहे. आणि ते वेतन, ते बक्षीस देण्याचा हा कार्यक्रम त्यावेळेस होणार आहे ज्यावेळेस येशू आम्हाला घ्यायला येणार आहे. या जगामध्ये आपण पाहतो की पुष्कळशा गोष्टी ज्या उघड होत नाही, पुष्कळशा चांगल्या गोष्टी आपण करतो पण त्या कोणी पाहत नाही, उघड होत नाही. आणि म्हणून या जगामध्ये आपल्याला माणसाकडून फळ मिळत नाही, परंतु जगाला, देवाला आपल्या एकेका शब्दाची माहिती आहे, एकेका कार्याची माहिती आहे. एक एक दाणा आपण कसा पेरला, किती कष्ट करून पेरला, त्याची त्याला डिटेल माहिती त्या देवाला माहीत आहे. आणि म्हणून त्या प्रत्येक गोष्टीचं प्रतिफळ देण्यासाठी तो येणार आहे. त्याच्यामध्ये अजिबात चूक होणार नाही. आणि त्याचे शाबासकीचे जे शब्द आहे ते तर एवढे मोठे राहणार आहे. त्यामधून जो आनंद आपल्याला मिळणार आहे तो या जगातल्या कुठल्याही आनंदापेक्षा मोठा आहे आणि कुठल्याही दुःखापेक्षा सुद्धा फार मोठा आहे. ते दुःख पूर्ण दाबून टाकणारा, झाकून टाकणारा, असल्या प्रकारे पुसून टाकणारा एवढा मोठा तो आनंद आहे ज्यावेळेस देव आम्हाला शाबासकीचे शब्द आमच्यासाठी वापरेल त्यावेळेस. आणि म्हणून मत्ते 25:21 मध्ये आपण पाहतो की तो येशू येणार आहे, एक धनी म्हणून येणार आहे आणि आम्ही त्याचे सेवक म्हणून आहोत. आम्ही या जगामध्ये त्याचे सेवक आहोत. तो धनी आहे, मालक आहे, तो गेलेला आहे आणि एक दिवस तो येणार आहे. तो आमच्याकडून हिशोब घ्यायला येणार आहे. आम्ही त्याच्यासाठी काय देणार आहोत, त्याला काय परत देणार, काय सादर करणार आहोत. आम्ही जे कार्य केलं त्याचं परीक्षण तो करणार आहे आणि त्याचं प्रतिफळ तो आम्हाला देणार आहे. आणि खरंच जर आम्ही या जगामध्ये त्याच्यासाठी जगलो तर आमच्या कानावर हे शब्द येणार आहे. मत्ते कृष्णवर्तमान 25:21 मध्ये आपला धनी जो येशू तो त्याच्या प्रिय लोकांना, सेवेकऱ्यांना काय म्हणेल? तो म्हणेल, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिला, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करील. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. आनंदात सहभागी हो. आमच्यासाठी तो देव आणि ते देवदूत स्वर्ग आनंद करेल आणि त्याच्या आनंदात आम्ही सुद्धा सहभागी होऊ. हा मोठा आनंदाचा असल्या प्रकारचा प्रसंग आहे. आणि म्हणून जसं येशूचं पहिलं येणं आनंदाचं होतं, मोठ्या आनंदाचं होतं, तसंच येशूचं दुसरं येणं हे सुद्धा आमच्यासाठी फार मोठ्या आनंदाचं कारण आहे. फार मोठ्या आनंदाचा तो अनुभव आहे, प्रसंग आहे असं मला वाटतं. आणखी एक कारण की येशूचं दुसरं येणं हे आनंदाचं आहे, कारण हा जो आनंद आहे कुठेतरी 75 वर्षानंतर, 100 वर्षानंतर किंवा 1000 वर्षानंतर किंवा 2000 वर्षानंतर असा नाही, तर तो आनंद कदाचित उद्याही मिळू शकतो, परवाही मिळू शकतो, 1 महिन्याने मिळू शकतो, 1 वर्षाने मिळू शकतो, कदाचित 3 वर्षानंतर तर मात्र नक्की मिळणार आहे. जे मी कॅल्क्युलेशन करतो, जगातल्या ज्या घटना घडत आहे, भविष्याची पूर्तता होत आहे, मला असं वाटते जास्तीत जास्त 3 वर्षामध्ये येशूचं आगमन होणार आहे. आणि म्हणून त्याच्याबरोबर हा आनंद सुद्धा येणार आहे आणि तो अतिशय जवळ आहे. हा एक मुद्दा आहे. आनंद बक्षीस तर आपल्याला मिळणार आहे, परंतु कधी? उद्याच कदाचित. इतक्या जवळ आहे ते बक्षीस, तो आनंद इतक्या जवळ आहे. आणि म्हणूनही हा येशूचं येणं हे फार मोठ्या आनंदाचं कारण असल्या प्रकारे झालेलं आहे. आज आपण पाहतो विशेषतः येरुशलेममध्ये, बेथलेहेमामध्ये
अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये एवढे चिन्ह होत आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे आणि रोज होत आहे की मनुष्य हादरला पाहिजे, मनुष्य चकित झाला पाहिजे. एवढे अद्भुत, अविश्वसनीय, अतर्क्य, आश्चर्यकारक, शॉक देणारे असल्या प्रकारचे चमत्कार, असल्या प्रकारचे प्रसंग, असल्या प्रकारचे चिन्ह आणि असल्या प्रकारचे चमत्कार आज घडत आहे. आज एक चमत्कार मी तुम्हाला सांगतो. आपल्याला माहिती आहे की प्रेषितांच्या कृत्यामध्ये 3रा अध्याय आणि 1 ते 10 वचनामध्ये येशूच्या काळानंतर पहिल्याच शतकामध्ये येशूचे जे शिष्य होते पेत्र आणि योहान हे मंदिरामध्ये जात होते आणि त्या मंदिराच्या समोर एक लंगडा भिकारी होता आणि पेत्राला त्याची दया आली. पेत्राने त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि अनेक वर्षापासून भीक मागणारा तो लंगडा भिकारी एकदम बरा झाला. त्याच्या हातापायामध्ये शक्ती आली, तो उठून उभा राहिला आणि उड्या मारायला लागला, देवाची स्तुती करायला लागला. आता हा 2000 वर्षापूर्वीचा चमत्कार आणि ते येशूच्या शिष्यांनी केला. परंतु आजच्या या दिवसात असाच चमत्कार एका स्त्रीने त्याच मंदिराच्या दरवाजासमोर, त्याच मंदिरासमोर आणि विशेषतः लंगड्या एका भिकाऱ्यावर ज्यावेळेस तिने प्रार्थना केली तसल्याच प्रकारचा चमत्कार घडला. या काळात हजारो लोकांच्या समोर, या काळामध्ये साऱ्या जगामधून अनेक प्रवासी येरुशलेममध्ये येत आहेत, कारण असे मोठमोठे चमत्कार आणि चिन्ह तिथे घडत आहे. आणि असल्या प्रकारचे हजारो लोक तिथे जमलेला असताना त्यांच्या समोर जो हा या काळातला तो तसाच लंगडा भिकारी तिथे बसलेला होता. या स्त्रीला त्याची दया आली. साधारण स्त्री होती, शिष्य नव्हती, फार मोठी असल्या प्रकारची प्रिचर नव्हती किंवा असल्या प्रकारची मोठी शिकलेली नव्हती, साधी एक स्त्री. तिला त्याची दया आली आणि तिने त्या सर्वांसमोर ज्यावेळेस प्रार्थना केली त्यावेळेस तो लंगडा भिकारी, अगदी तसाच लंगडा भिकारी उठून उभा राहिला, चालायला लागला, पळायला लागला, नाचायला लागला आणि देवाची स्तुती करायला लागले. आणि याचे साक्षी होते हजारो लोक. हजारो लोक आपल्या गुडघ्यावर आले, नम्र झाले, हा चमत्कार पाहून देवाची स्तुती करायला लागले. आणि हे एक चिन्ह आहे, हे एक भविष्याची पूर्तता आहे. योएल या संदेश त्याने त्याच्या पुस्तकामध्ये असल्या प्रकारचे जे चमत्कार होतील, चिन्ह होती, याविषयी आधीच सांगून ठेवलेलं आहे. योएल 2:28 मध्ये योएलने काय सांगितलेलं आहे की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल, तेव्हा तुमचे पुत्र, तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धा स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणा दृष्टांत होतील, तुमचे दास व दासी यावरही मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल. विशेषतः दास आणि दासी, ती स्त्री सर्वसाधारण स्त्री होती, मोठी शिष्य, मोठी शिकलेली असल्या प्रकारे नव्हती, सर्वसाधारण स्त्री, दास असेल, दासासारखी, दासीसारखी. पण तिने प्रार्थना केली, एवढा मोठा चमत्कार आमच्या डोळ्यासमोर आमच्या काळामध्ये घडला. आणि हे काय सांगतं? शेवटल्या काळाचं हे चिन्ह आहे आणि हे शेवटल्या काळाचं चिन्ह आहे आणि हे येशूच्या येण्याच्या आधी घडणारे चिन्ह आहेत, घडणारे चमत्कार आहेत. आणि ते सांगत आहे की येशूचं येणं अतिशय जवळ आलेलं आहे. आज केवळ हे एक उदाहरण मी सांगितलं, असे अनेक उदाहरण अद्भुत असल्या प्रकारचे आकाशामध्ये दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्तंभ दिसत आहे, वेगवेगळ्या रंगाचे आकाश दिसत आहे आणि क्रॉसचे चिन्ह दिसत आहे, येशूचं चित्र दिसत आहे, दिव्यदूत संपूर्ण आकाशामध्ये फिरत आहे, तुतारीचा आवाज येत आहे. अनेक प्रकारचे चिन्ह या काळामध्ये, तुमच्या माझ्या काळामध्ये आम्हाला या आकाशामध्ये, पृथ्वीवर दिसत आहे. म्हणजे येशूचं येणं हे अतिशय जवळ असल्या प्रकारचं आलेलं आहे.
म्हणून हा आनंद सुद्धा अतिशय जवळ असल्या प्रकारचा आहे. प्रश्न असा आहे की हा आनंद जर आम्हाला मिळवायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? प्रत्येकाला आनंद मिळणार नाही. त्याच्यासाठी आमचं जीवन हे त्याचप्रमाणे एक आदर्श असल्या प्रकारचं आम्हाला जगावं लागेल. आणि हीच गोष्ट तिथाला पत्र 2 अध्याय आणि 12 आणि 13 मध्ये लिहिलेलं आहे की आम्ही आमचं जीवन या काळात कसं जगलं पाहिजे की आम्हाला तो आनंद मिळेल, त्याच्या येण्याचा आनंद मिळेल, त्या बक्षिसाचा आनंद मिळेल, त्या शाबासकीचा आनंद मिळेल, त्याच्या सहवासाचा आनंद मिळेल, त्या भेटीचा आनंद मिळेल आणि त्या स्वर्गाचा आनंद मिळेल. स्वर्गाचा आनंद आहे सर्वात मोठा. त्या आनंदाकडे आम्ही जात आहोत. परंतु आमचं जीवन कसं असायला पाहिजे या काळामध्ये? या दुष्ट, भ्रष्ट, दुःखी, कष्टी आणि असल्या प्रकारच्या भ्रष्ट पतित जगामध्ये आमचं जीवन कसं आम्ही जगावं हे त्या तिथाला पत्र 2 अध्याय 12-13 मध्ये सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादे नीतीने व सुभक्तीने वागावे, वाट पाहत जीवन जगावं. त्या येशूकडे आपले डोळे लागावे. वाट ज्यावेळेस आपण पाहतो एखाद्या गोष्टीची, त्याचा अर्थ तीच एक गोष्ट आपली सेंटरमध्ये होते. ती गोष्ट सर्वात मोठी, सर्वात महत्वाची होते. त्याच गोष्टीवर आपला फोकस लागतो आणि इतर गोष्टी दुय्यम होतात. दुय्यम तर होतातच, परंतु इतर गोष्टी आपण त्याच एका गोष्टीसाठी वापरतो. येशूच्या येण्याची वाट पाहत असताना आम्ही इतर गोष्टीचा वापर करतो, कारण ती गोष्ट आता आपल्यासाठी सर्वात मोठी झालेली आहे, सर्वात महत्वाची झालेली आहे, सर्वात पहिली झालेली आहे आणि म्हणून त्याची आम्ही वाट पाहत आहोत. तिकडे तोंड केलेलं आहे, तिकडेच चालत आहोत, त्याच दिशेने चालत आहोत. हे असं जीवन आपलं असावं ही देवाची या काळामध्ये इच्छा आहे. पुढच्या 14व्या वचनामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली आहे. आपण अशा स्वैर अनिर्बंध बेलगाम आधाशी अशा जगात स्वैराचारापासून मुक्त असल्या प्रकारचं जीवन जगावं, म्हणजे संयमी, मर्यादशील व सुभक्तीचं व आज्ञाधारकतेचं जीवन जगावं. आणि तिथे एक शब्द फार महत्वाचा, स्वैराचारी जीवन आम्ही जगू नये. त्याचा परिणाम दुःखात, नाशातच होणार. परंतु आम्ही जर संयमाचं, आज्ञाधारकतेचं, सुभक्तीचं जीवन जर जगत आहोत तर त्याचा परिणाम आनंदातच होणार, स्वर्गातच होणार, सहवासात होणार, भेटीत होणार, बक्षिसात होणार. परंतु या जगाचं आजचं जे चित्र आहे, या जगाचं जे मत आहे ती फार वेगळं आहे. जगाला असं वाटतं की स्वैर जीवन जर जगलं, स्वैराचारी असल्या प्रकारचं जीवन, मनमानीचं जीवन जर आम्ही जगू तर त्यामधून आम्हाला आनंद मिळेल. एखाद्या उधळ्या पुत्रासारखं जीवन जर जगू तर त्यामधून आम्हाला आनंद मिळेल. परंतु देवाची इच्छा की आम्ही स्वैराचाराचं जीवन जगू नये. आणि म्हणून आज या काळामध्ये आपण आपलं जीवन कसं जगत आहोत, हा जो नाताळाचा आनंद, हा जो येशूच्या येण्याचा आनंद, दुप्पट आनंद आमच्या समोर देवाने ठेवलेला आहे. तो आनंद जर मिळवायचा असेल तर आम्हाला जगासारखं जगायचं नाही, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे नम्रतेचं, शुद्धतेचं आणि संयमाचं, सुभक्तीचं, आज्ञाधारकतेचं जीवन जगण्याची गरज आहे. आणि म्हणून आजच्या संकटाच्या, दुःखाच्या जगात येशूचं पहिलं येणं आणि येशूचं दुसरं येणं याचा दुप्पट आनंद आपल्याला मिळावा ही देवाची इच्छा आहे. आणि देव करो
हा दुप्पट आनंद आपल्या जीवनात येवो आणि आपल्या जीवनातलं जे दुःख आहे, निराशा आहे, हे निघून जावं आणि हा स्तुतीचा, आनंदाचा, समृद्धीचं हा नाताळ आपल्याला हो, हीच प्रार्थना, हीच सदिच्छा आहे. देव आपणास आशीर्वाद देऊ.